श्रोतेहो नमस्कार. मी श्वेता आपल्या सर्वांचं आरोग्यविषयक या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो सध्याचं युग हे धावपळीचं आहे, स्पर्धेचं आहे. स्पर्धेत टिकायचं झालं तर धावपळ आलीच. आणि जिथे धावपळ होते तिथे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतच. असं म्हणतात की आपल्याला उद्भवणाऱ्या प्रत्येक आजाराचं कारण हे आपल्या पोटातूनच उद्भवतं. जिथं पोट चांगलं असतं, तंदुरुस्त असतं, तिथं आपलं संपूर्ण आरोग्यही चांगलं असतं. आणि म्हणून आज आपण एका अशाच महत्वपूर्ण विषयावरती या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. रात्रीचा GERD आणि सकाळच्या डिस्पेप्सिया या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत सोलापूरचे ख्यातनाम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे सर. सोलापुरातील कन्सल्टंट मेडिकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर आणि GI एंडोस्कोपी सेंटर सोलापूर. सर नमस्कार. आजच्या या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते. सुरुवातीला सर, या क्षेत्रामध्ये आपला प्रदीर्घ अनुभव आहे. सुरुवातीला आपण आपल्याविषयी श्रोत्यांना माहिती द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे. मी MBBS, MD आणि DM गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर सोलापूर तसेच श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय सोलापूर येथे कार्यरत आहे. आज आपण एक अत्यंत महत्वाचं आणि त्यातच दुर्लक्षित असं नॉक्टर्नल GERD आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया अशा आजाराबद्दल किंवा समस्यांबद्दल माहिती जाणून घेत आहोत. नॉक्टर्नल GERD म्हणजे काय? नॉक्टर्नल GERD म्हणजे रात्रीच्याला होणारी ऍसिडिटी, तसेच मॉर्निंग डिस्पेप्सिया म्हणजे सकाळी उठल्यानंतर होणारी मळमळ. हे खरं तर ह्या समस्या खूपच कॉमन आहेत आणि जर हा दुर्लक्षित झालं तर पुढे जाऊन याचे गंभीर परिणाम शरीरावरती होऊ शकतात. आणि कालांतराने जर हे असेच राहिले तर ही समस्या फक्त दीर्घकाळ डिस्कम्फर्टच नाही, तर जर दुर्लक्षित राहिले तर याच्या शरीरावरती खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. तर आज आपण काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि ट्रीटमेंट्स जे या सिम्पटम्स कमी करू शकतील याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. खूपच छान सर. आजच्या कार्यक्रमामध्ये नेमक्या कोणत्या विषयावरती आपण चर्चा करतोय याची माहिती आपण दिली. सर, नॉक्टर्नल म्हणजेच रात्रीचा GERD म्हणजे नेमका असतो काय आणि हा त्रास रात्रीच का होतो? नॉक्टर्नल GERD म्हणजे साध्या भाषेत जर सांगायला गेलं तर पोटातलं जे ऍसिड आहे ते इसोफेगसच्या साईडला वरती येतं. हे का बरं होतं? तर रात्रीच्याला जेव्हा आपण झोपतो त्याला हे इसोफेगस आहे आणि हे जठर आहे. तर जठर मधले जे ऍसिड असतं ते वरती येतं आणि ते येण्याचं कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीची जी मदत होते ते त्याला होत नाही. त्याचबरोबर इसोफेगस मधून जे क्लिअरन्स व्हायला पाहिजे ते झोपल्यामुळे ते कमी होतं आणि पोटामधलं जे अन्न आहे ते खाली डायजेशन होण्यासाठी त्याची गती मंदावते. आणि रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला लोअर इसोफेजियल स्फिंक्टर म्हणजे ही जी अन्न नलिका आहे आणि जठर आहे त्याच्यामधला जो भाग असतो तो सैल होतो. त्यामुळे जे पोटातलं ऍसिड असतं ते वरती येतं आणि या काही कारणांमुळे नॉक्टर्नल GERD असे सिम्पटम्स लोकांना जाणवतात. सर, पण नॉक्टर्नल GERDची नेमकी लक्षणं कोणती आहेत, काय आहेत? नॉक्टर्नल GERDचे रुग्णांना नेहमी जाणवणारे सिम्पटम्स म्हणजे छातीत जळजळ करणे, तोंडात आंबट पाणी येणे, रात्रीच्याला जोरात खोकला येणे, त्याचबरोबर काही लोकांना दम लागणे आणि सकाळी उठल्यानंतर घशात खवखव करणे, असे काही सिम्पटम्स नॉक्टर्नल GERD मध्ये काही लोकांना दिसतात. अच्छा. मग सर, हे GERD आणि पचन नियंत्रित करण्यासाठी आपल्याला मायक्रोबायोमची कोणती भूमिका त्यामध्ये महत्वाची असते नेमकी? गट मायक्रोबॅम म्हणजे जे आपल्या आतड्यांमध्ये काही चांगले लाखोंच्या संख्येने काही चांगले आणि वाईट बॅक्टेरियाज हे आपल्या आतड्यांमध्ये असतात जे पचन क्रियेसाठी मदत करतात. त्यालाच आपण गट मायक्रोबियम म्हणतात. तर हे गट मायक्रोबियम काय करतात? तर हे डायजेशनसाठी मदत करतात, गॅस फॉर्मेशन मध्ये मदत करतात, त्याची इम्युनिटी आणि इन्फ्लमेशन कमी ठेवतात. अच्छा. मग सर, सकाळचं जे अपचन असतं त्याला डिस्पेप्सिया आपण म्हणतो. सर, हा GERD नेमका रात्रीच होतो. मग रात्री GERD होऊ नये म्हणून अन्न पदार्थ कोणते टाळावेत? रात्रीच्या वेळेला जर तळलेले तेलकट पदार्थ, त्यानंतर थंड किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स, त्याचबरोबर तेलयुक्त ग्रेव्ही आणि सिट्रस फूड, त्याचबरोबर मिंट किंवा अल्कोहोल असे काही गोष्टींमुळे जे लोअर इसोफेजियल स्फिंक्टर आहे
हे डिलं होणं किंवा सिक्रिशन्स पोटामधले वाढवणं अशा गोष्टी होतात. त्यामुळे असे पदार्थ जर रात्रीच्याला खाण्यामध्ये जर टाळले तर आपण नॉक्टर्नल जीआरडीचे सिम्पटम्स कमी होऊ शकतात. सर मग जीआरडी आणि पचन नियंत्रित करण्यासाठी गट मायक्रोबायोमची भूमिका नेमकी कोणती असते? आपल्या आतड्यांमध्ये लाखोंच्या संख्येने चांगले तसेच वाईट बॅक्टेरियाज असतात, जे आपल्या पचनक्रियेसाठी महत्वाचे भूमिका बजावत असतात. त्यालाच आपण गट मायक्रोबियम असं म्हणतो. गट मायक्रोबियम हे डायजेशन कंट्रोल, गॅस फॉर्मेशन, त्याचबरोबर इम्युनिटी आणि इन्फ्लमेशन अशा गोष्टी कंट्रोल करतात. आणि जर गट मायक्रोबियम मध्ये काही बिघड झालं तर त्यामुळे रिफ्लक्सचे सिम्पटम्स लोकांना जास्ती जाणवतात. सर मग रात्रीचा जीआरडी आपल्या एकूण पचन आरोग्यावरती कसा परिणाम करतो? रात्रीच्या जीआरडी किंवा नक्चर्नल जीआरडी मुळे आपल्याला इसोफेजायटिस, त्यानंतर गॅस्ट्रिक इरोजन्स, त्याचबरोबर क्रॉनिक अल्सर्स पोटामध्ये होऊ शकतात किंवा क्रॉनिक कफ त्यामुळे होऊ शकतो. झोप मंदावणे आणि काही लोकांमध्ये पॅरेट्स इसोफेगस असे काही जटिल आजार या नक्चर्नल जीआरडी मुळे लोकांना होऊ शकतात. सर सकाळचं अपचन म्हणजे डिप्सेप्सिया हा पचनतंत्राच्या कार्यावरती नेमका कसा परिणाम करतो? मॉर्निंग डिस्पेप्सिया म्हणजे पोटात मळमळ होणं. हे साधारणतः पोटात ऍसिडिटी होणं, बेल्चिंग होणं, त्यानंतर नॉशिया म्हणजे उलटी होण्यासारखे सिम्पटम्स येणं आणि पोट फुगणे अशा काही गोष्टी याच्यामध्ये मॉर्निंग डिस्पेप्सियामध्ये दिसतात. आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया हे मूलतः रात्री झालेल्या नक्चर्नल डिस्पेप्सियामुळे किंवा पचनक्रिया संथ गतीने झाली त्यामुळे होऊ शकतं. अच्छा. मग रात्रीचा जीआरडी आणि सकाळचा डिस्पेप्सिया हे दोन्ही आजार एकमेकांशी कसे जोडले गेलेले आहेत नेमके? नक्चर्नल जीआरडी आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया हे एकमेकांशी स्ट्रॉंगली कनेक्टेड आहेत. कारण की रात्रीच्याला झालेल्या रिफ्लक्समुळे इसोफेगस इरिटेटेड होतं आणि त्याचमुळे सकाळच्या वेळेला पोटात मळमळ होण्याचे सिम्पटम्स जाणवू शकतात. त्यामुळे हे दोघं एकमेकांशी स्ट्रॉंगली कनेक्टेड आहेत. सर आताच्या या धावपळीच्या जगामध्ये नेमकी आपली कोणती लाईफस्टाईल किंवा आपली जीवनशैली ही आपली पचन बिघडवते आणि जीआरडीएस वाढवते सर? पेशंटमध्ये मी नेहमी पाहतो की जे पेशंट्समध्ये अल्कोहोल ड्रिंकिंग जास्ती असतं, स्मोकिंग असतं किंवा ज्यांच्यामध्ये ताणतणाव जास्ती आहे, त्याचबरोबर ज्यांची झोपण्याची पोझिशन ही व्यवस्थित नाही आहे, अशा लोकांमध्ये जीआरडी सिम्पटम्स हे जास्ती दिसून येतात. किंवा जे लोक कॉफी किंवा चहा याचं सेवन खूप जास्ती प्रमाणात करतात आणि झोप खूप कमी घेतात, अशा लोकांमध्ये याचे सिम्पटम्स खूप जास्ती जाणवतात. सर मग पचनाशी संबंधित अशी कोणती लक्षणं सगळ्यांनी लक्षात घ्यावीत? लक्षणं जसं की छातीत फ्रिक्वेंटली जळजळ होणे, रात्रीच्याला खोकला येणे, छातीत दुखणे, उलटी, त्याचबरोबर गिळताना त्रास होणे आणि काही लोकांमध्ये जर वेट लॉस होत असेल म्हणजे वजन कमी होत असेल तर हे रेड फ्लॅग साईन्स आहेत, जे आपल्याला नक्चर्नल जीआरडी सिम्पटम्स साठी बघणे गरजेचे आहे. जर सर जीआरडी आणि डिस्पेप्सिया यावरती आपण उपचार नाही घेतला तर त्याचा नेमका पचनावरती कसा परिणाम होतो आणि काय होतो पचनावरती परिणाम? यामुळे जठरामध्ये अल्सर्स होऊ शकतात, ब्लिडिंग होऊ शकतात, स्ट्रिक्चर म्हणजे ती जागा छोटी होऊ शकते. त्याचबरोबर ते ऍसिड सारखं फुफ्फुसांमध्ये जाऊन क्रॉनिक लंग्सचे डिसिजेस होऊ शकतात आणि बॅरेट्स इसोफेगस जे पुढे जाऊन म्हणजे अन्ननलिकेमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होण्याचा धोका त्यामुळे होऊ शकतात. तर त्याचबरोबर सारखं जे ऍसिड आहे पोटामधलं ते फुफ्फुसांमध्ये जाऊन त्यामुळे खोकला येऊन झोप नेहमी जे होते ते डिस्टर्ब होऊ शकते. तर काही लाईफस्टाईल चेंजेस आपण नाही केले तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सर मग आहारामध्ये बदल केल्यानंतर या आपल्या पचनामध्ये कसा सुधारणा होऊ शकते, कशी सुधारणा होऊ शकते किंवा जीआरडीएस कसा कमी होऊ शकतो सर? कमी तेल किंवा कमी मसालेदार जेवण, त्याचबरोबर स्मॉल डिवायडेड म्हणजे छोटे डिवायडेड मील्स घेणे, झोपण्याचे 3 तास आधी जेवण करणे, भरपूर पाणी पिणे, फर्मेंटेड फूड घेणे किंवा हाय फायबर जेवण जर आपण घेतलं तर 70 ते 80% सिम्पटम्स ह्यामुळे कमी होऊ शकतात. सर मग रात्रीचा जीआरडी आणि सकाळचा डिस्पेप्सिया हे टाळण्यासाठी नेमके कोणते अन्नपदार्थ टाळावेत? तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर, बेकरी आयटम्स, त्याचबरोबर कोलाज, सिट्रस फूड, रात्रीच्या वेळेला कॉफी किंवा चॉकलेट्स आणि दूधजन्य पदार्थ, हे जर पदार्थ रात्रीच्या वेळेला टाळले
तर सिमटम्समध्ये बरीचशी सुधारणा होऊ शकते. सर, मग पचन सुधारण्यासाठी आणि डिस्पेप्सिया कमी करण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय करावेत? जसं मी आता सांगितलं, की याचे लक्षणं होण्यासाठी काही कारणे आहेत, की जेवण केल्या लगेच झोपणे. तर त्यामुळे जेवण केल्यानंतर साधारणतः 3 तास तरी झोपायचं नाही. त्याचबरोबर पोट भरून एकाच वेळेला जेवायचं नाही. डिव्हायडेड मील्स म्हणजे थोडं-थोडं एका वेळेला खायचं. त्याचबरोबर डाव्या कुशीवरती जे आपण जेव्हा झोपतो, डाव्या अंगावरती झोपायचं. डाव्या अंगावरती झोपणं. त्याचबरोबर बेडचं हेड एंड जो आहे तो 6 ते 8 इंच जर वरती केला, तर आपलं डोकं वरती राहील आणि त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होणार नाही. सर, आजच्या जंक फूड आणि फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आपण आमच्या श्रोत्यांना या शेवटच्या मेसेजमध्ये काय संदेश देऊ इच्छिता? नक्चरनल जीआरडी आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया या आपल्या पचनसंस्थेचे वॉर्निंग साइन्स म्हणून काम करतात. आपण जर योग्य आहार, वेळेवरची जेवण आणि सोपी लाईफस्टाईल जर ठेवली, याच्यामध्ये 80% सिम्पटम्स हे कमी होऊ शकतात. आणि राहिलेली जी ट्रीटमेंट आहे, ते तज्ञ डॉक्टर्स आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी सोपे होऊ शकतात, जर आपण या गोष्टी पाळल्या तर. तर स्टे हेल्दी, ईट स्मार्ट आणि स्लीप राईट असं जर केलं, तर आपण या नक्चरनल जीआरडी आणि मॉर्निंग डिस्पेप्सिया या सिम्पटम्समध्ये 80% पेक्षा जास्ती घट करू शकतो. धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त माहिती आपण सगळ्या आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. खरं तर रात्रीचा जीआरडी आणि सकाळचा डिस्पेप्सिया या विषयावरती अतिशय उपयुक्त माहिती आपल्या सर्वांना सरांनी या ठिकाणी दिली. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर श्रोतेहो, योग्य आहार, चांगली जीवनशैली आणि वेळेवरती उपचार जर आपण घेतले, तर नक्कीच पचनही चांगलं राहतं आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळे नक्कीच आपण हा संदेश इथं घेऊयात आणि पचनासंदर्भातल्या आपण या सगळ्या गोष्टीची काळजी घेणार आहोत. पुढील कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.